तुमच्या घटस्फोटानंतर तुम्ही माझा जो वापर करून घेतलात ना, तेव्हा मला जाणवलं की माझी आई त्या माकडीपेक्षा कमी निष्ठुर नाहीये. बस कर रे विजय, बस कर आता प्लीज. एक वेळ त्या माकडीला माफ करेन मी, बोलून चालून जनावर ते. तुम्हाला असं नाही सोडणार. तुम्ही तुमचे हक्क मिळवलेत ना, हा मिळवलेत ना हक्क. मी सुद्धा माझा हक्क मिळवणार. बघा तुम्ही आता मी काय करतो, बघाच आता. हे बघ विनय, तू मी इथे आलो होतो तेव्हा हिला 5 मिनिटात भेटून निघणार होतो मी. I can sign? Yes. Thank you. Here? Yeah. Have a good day. Thank you. English मध्ये? बाप रे, केवढं बिल ते. देवा. नाही नाही नाही, म्हणजे काय, माझं नाव विचारलं आणि मग डिस्कनेक्ट केला. अगं तू ह्या सोसायटीत नवीन आहेस ना, त्यामुळे गोंधळ असतील ते. पण आता बेल कोणी वाजवते? अरे हा, बरं आठवलं. हे बघा, अहो तो बिल्डिंगचा गुरखा आला होता. आता गुरखे नाही राहिले, सगळे गेले नेपाळला. आता भैये अहो इंग्लिश मध्ये बोलत होता. फक्त बायकांशी इंग्लिश बोलतो. काय तरीच काय. बस जाऊ दे. हे बघा, हे बिल दिलंय त्यांनी. अहो केवढं बिल ते. हा, ह्या टॉवर मध्ये एवढंच बिल येतं. बरं, आणि तो सांगत होता आजची शेवटची तारीख आहे म्हणून. लास्ट डेट. हो. आणि आता बिल देतोय. कमिटीवरच्या लोकांना झाडले पाहिजे, चांगले एकेकाला पकडतो बसतो. बरं ठीक आहे, मी काम करते. काय पण बापरे. अरे वा, नेकलेस आहे. कोणासाठी हो? तुझ्यासाठी. माझ्यासाठी? मग अहो काय. बापरे. काय झालं, मी ऑफिस मधनं येत होतो ना, त्या वाटेत आमच्या ह्या कोठाऱ्यांची पेढी आहे. बर. नेहमी जातो त्याप्रमाणे गेलो तर त्या शोकेस मध्ये मला हा हार दिसला. आवडला. खरं तर मला ह्यातलं काही कळत नाही. आवडला, घेऊन. खूपच सुंदर आहे. पण म्हटलं या आपण लग्न केलंय, पण ते कसं केलंय तर रजिस्टर लग्न केलं. आणि लग्नात मी तुला मंगळसूत्राशिवाय दुसरं काहीच दिलं नाही. म्हणून माझ्याकडनं ही तुझ्यासाठी छोटीशी भेट. छोटीशी? हा, बर मला सांगा, एवढा खर्च करायची काही गरज होती का? तुला नसली तरी मला आहे. हे बघ, आपल्या प्रिय व्यक्तींसाठी भेट वस्तू देऊन जरा त्याचं कौतुक करणं ही आपली हिंदू धर्माची पद्धत आहे की नाही? बर मला सांगा, कितीचा आहे? तुला काय करायचं? हो, काय करायचं बा, माझी नोकरी मस्त आहे, भरपूर पगार आहे आणि इतक्या वर्षात छान पैकी मी सेव्हिंग सुद्धा केलेलं आहे. आता काय खेळत बसणार आहेस का त्याच्यात? घालते, पण मला सांगा, खरंच एवढा खर्च करायची काही गरज नव्हती. मग मी काय सांगते, तुम्ही जरा इथे बसता का? तुम्ही बसा ना जरा, मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. सिरियस नाही ना? नाही हो, सिरियस काही नाही. ऐका ना मनोहर, रस्त्याना जाताना तुम्ही कांचनच्या खांद्यावर हात ठेवताना ते नाही आवडत तिला. हा, कधी? नाही नाही, म्हणजे तुम्ही सहज नकळत ठेवला असेल. हो नाही, मला नाही. नाही क्वाईट पॉसिबल. नाही नाही होऊ शकतं. कारण मी जेव्हा माझ्या श्री बरोबर रस्त्यावरनं जातो ना, तर मला अशीच सवय त्याच्या खांद्यावर हात ठेवायची. नाही, पण बरोबर आहे, काही झालं तरी तिच्यासाठी आत्ता तरी मी परका माणूस आहे. नाही मनोहर, असं अजिबात नाहीये. हे बघा, तिला ना तुमच्याविषयी खूप काही वाटतं. म्हणजे तुम्ही त्याच्याशी इतक्या छान छान गप्पा मारता, एवढे लाड करता तिचे. पण काय ना मनोहर, तिला अजून वडिलांच्या प्रेमाचा अनुभव नाहीये ना, म्हणून असं होतंय सगळं. पण मी काय करतो, तोपर्यंत माझी जे बिल आहे ना सोसायटीचं, ते तिथल्या ऑफिसमध्ये जाऊन भरून घेतो. मी तिथे तुझी वाट बघतो. तिथे तू ऑफिस कुठे माहिती आहे का? नाही ना? मग बाळा ये, दाखवतो. नवीन हे बघ, ते खाली दिसते का ऑफिस? स्पोर्ट्स क्लब आहे तो. तिथेच बाजूला आपल्या सोसायटीचा ऑफिस आहे. तिथे मी तुझी वाट बघत थांबतोय. यायचं लगेच. इन केस पाऊस आला तर तुला सांगते बघ, पाऊस आला ना तर साईडनी जायचं, इकडनं जायचं आणि तिथे पोहोचायचं. लगेच पोहोचू. चल लवकर निघ, तयार. तिला तयार व्हायला. अरे बापरे, अरे देवा, 28व्या मजल्यावर आहे. कधी येणार मी, कधी ऑफिस मध्ये जाणार? त्यापेक्षा मी इथं चालत जातो. दुसराच मजला आहे. बरं ठीक आहे. तयार व्हायला. हो जा, तुम्ही जा आणि सावकाश जा. कांचू, तुला उशीर का झाला ग? हा,
काय अगं मी काहीतरी विचारते ना, उशीर का झाला तुला? अगं तो टेलर आहे ना, तो आपल्या चिपळूणच्या टेलर सारखा मुळीच नाहीये. एक नंबरचा झंपू आहे. काय झालं आता? अगं मी नुसतं त्याला म्हणाले कमरेवर थोडं घट्ट कर, तर मलाच विचारतोय हा ड्रेस कुठून घेतला, कोणी घेतला, कितीला घेतला. आता ह्याला काय करायचं नसते चौकशा. हो ना, म्हणून मी सांगत होते की अण्णांना बरोबर घेऊन जा म्हणून. उद्या म्हणशील शाळेत पण घेऊन जा त्याच्या. काय मी असं म्हणेन का ग कांजू? चल जा का लवकर. काय हा नेकलेस कधी घेतला? मगाशी गेले तेव्हा तर नव्हता का? छान आहे ना, अण्णाने गिफ्ट दिलाय. छान नाहीये मग एकदम भारी आहे. बरं जा ना, जा आता आई. लवकर. काय तू पण चल ना ग आमच्या बरोबर. कांजू आता मी कशाला पाहिजे का? अण्णा आहेत ना बरोबर, आणि क्लासला ऍडमिशनच घ्यायची आहे ना. जा लवकर, जा पण लवकर. मला त्यांच्या बरोबर जायला कसं तरी होतं. हे बघ, मला नेकलेस दिलाय गिफ्ट म्हणून. अगं किती सुंदर आहे. तुला म्हणाले होते ना, मनोहर कुटुंब जपणारा माणूस आहे. बस बस बस, ये बस. मला सांग, आणि अशा अचानक कशी काय आलीस तू? अगं तुमच्या इथे या कॉम्प्लेक्स मध्येच माझी क्लायंट राहते, हा. तिच्याकडे आले होते. 5च मिनिटात येते असं सांगून तुझ्याकडे आलीये. अगदी बरं केलंस. तू बस, मी तुझ्यासाठी ना सरबत घेऊन येते. हा नको गं, बस, अगं मस्त थांब गप्पा ना, मार. आलेच मी. हे कसं चाललंय ग? आणि मनोहर काय म्हणतात? एकदम मजेत आहेत. हे आठवडा झाला असेल ना ग लग्नाला? अगं आठवडा काय, 10 दिवस झाले सुद्धा. 10 दिवस? मग बस बस. अगं किती भराभर दिवस जातात. आणि मला सांग, हे घरात कसलं फंक्शन वगैरे झालंय का? झालं नाहीये, आज आहे. क्षमा, आज आमच्या कुटुंबाचा वाढदिवस आहे. एक कुटुंबाचा वाढदिवस म्हणजे? अगं असं काय करतेस? मागच्या वर्षी आजच्याच दिवशी आमची पहिली भेट नव्हती का झाली? अगं हो, मी होते की तेव्हा. मग 1 वर्ष झालं त्या गोष्टीला. तर ह्यांचं म्हणणं असं की त्या दिवशी फक्त आपण दोघंच भेटलो नाही, तर आपल्या चौघांचं एक कुटुंबच जन्माला आलंय. नाही म्हणजे तुमच्यात नाक खूप असते असं समजू नकोस, पण त्यांनी त्याचा तो रॉंग नंबरचा सूर आहे ना, मला जरा खटकला रे. नाही म्हणजे काय ना, मी तुझी आई बोलतेय असं सांगितल्या त्यांनी रॉंग नंबर सांगून फोनच ठेवून दिला. अच्छा, म्हणजे मी फोन उचलला म्हणून ठेवला का त्यांनी? हा श्री, काय रे, काही झालंय का? काही प्रॉब्लेम झालाय का? मला सांगशील का काय झालंय ते? काय रे श्री, काय झालंय मला सांगशील का? हा नाही, ते तुमचं लग्न झालंय हे मी माझ्या मित्रांना अजून सांगितलेलं नाहीये. अरे चा, म्हणजे गोंधळून त्यांनी रॉंग नंबर म्हटलं का? अरे पण मला एक सांग, कधी ना कधी त्यांना सांगायला लागणारच आहे की नाही? हो की नाही? तू बस इथे जरा, बस बस. मला एक सांग, तुझे हे सगळे मित्र अण्णांना ओळखतात का? हो, सगळे इथे येऊन गेले. हो ना. अरे मग त्यांना न सांगून कसं चालेल बाळा? हे बघ श्री, आता माझं ऐक. समजा तुझ्या मित्रांनी मला आणि अण्णांना एकत्र बघितलं तर आमच्याविषयी गैरसमज नाही का होणार त्यांचा? हो ना. मग आपण एक काम करूया का? हा, आपण तुझ्या ना सगळ्या मित्रांना इथे घरी जेवायलाच बोलवूया. हा, म्हणजे थेट समोरासमोर ओळख होईल. नाही, इथे नको. येस. हॅलो, मिसेस SM देशपांडे आहेत का? कोण मिसेस? अच्छा, आहेत. हो, आतमध्ये या ना. सॉरी, आय एम ऑलरेडी इन. हो, ओके. बरं, कोण आलाय म्हणून सांगू मी आईला. ए आई. एक मिनिट. काय? ती तुझी आई आहे? अरे वा, नाव काय तुझं? माझं नाव श्रीधर. श्रीधर. गंमत काय माहितीये का? काय? एकाच नावाच्या अनेक व्यक्ती असू शकतात. त्यामुळे समजा मी तुला माझं नाव सांगितलं तरी मी अमुकच आहे हे तुझ्या आईला कसं कळणार? हो ना, मग तिला स्वतःच येऊन बघू दे. काय म्हणतोस? ठीक आहे, चालेल. ओके. दादा, तुम्हाला पाणी आणून देऊ मी? अरे दे ना यार, फ्रीज मधली थंडगार बाटली दे. दादा, हा? सॉरी हा, आमच्याकडे कोणी फ्रीजचं पाणी पित नाही. अरे नो प्रॉब्लेम, साधं पाणी पण चालेल, एवढं काही नाही. ओके. थँक्यू.
पाणी घ्या. हा ठेव ना. व्ह्यू छान आहे रे बाहेरचा. हो. घरामध्ये पण असाच व्ह्यू आहे. म्हणजे काय काय इकडे खाली काय रे? ते बघा, ते लेफ्ट साइडला ना त्यांचं स्पोर्ट्स क्लब आहे आणि ते राईट साइडला ते बघितलं आणि आमचं गार्डन आहे. सॉलिड आहे. जातोस की नाही मग खेळायला? रोज जातो. पण सध्या जरा परीक्षेचा अभ्यास सुरू आहे. 12वीचं वर्ष आहे ना यंदा. श्रीधर, अभ्यास महत्वाचा, बाकी सगळं नंतर. आणि काय रे हे घरात एवढं डेकोरेशन वगैरे केलंय? काही फंक्शन आहे घरात? आज ना आमचं फॅमिली फंक्शन आहे. म्हणजे अगदी योग्य वेळी आलोय मी ना. आई आहे. कोण आहे रे? तुझा मित्र आलाय का? बरं तुम्ही गप्पा मारा. अगं नाही आई, तुलाच भेटायला आलेत ते. मला भेटायला? हो. मला भेटायला कोण आलंय? हा इतक्या वर्षांनी आपण भेटतोय. मला वाटलं तर मला तुला स्वतःची ओळख करून द्यावी लागते की काय? म्हणजे मुलाला स्वतःच्या आईला स्वतःची ओळख करून द्यावी लागणार आहे असं वाटलं होतं ना मला. पण तू ओळखलंस पण. तू का आलायस इथे? काय तू इथे का आलायस? मी श्री, त्याला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर जायला सांग. काय? श्री, तुला ऐकू नाही आलं का? त्याला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर जायला सांग. दार उघड. नाही तू इथे कशाला आलायस आधी मला सांग. मला मी 5 मिनिटात जाणार आहे अगं. पण तू कशासाठी आलायस मला? मला कळतंय मी अचानक असं इतक्या वर्षांनी तुझ्या समोर आलोय. पण तू शांत होईपर्यंत थांबायची तयारी आहे. मी तुला सभ्यपणे सांगितलेलं समजत नाहीये का तुला? तू ना आधी घराच्या बाहेर हो. नाही मला नाही माहिती तू कशासाठी आलायस. तुला मी एकदा सांगितलं ना. तू नाही तू जा. तू आधी बाहेर हो. सांगितलं तुला एकदा सांगितलेलं समजत नाहीये का की तू घराच्या बाहेर हो म्हणून? तू जा ना प्लीज. जा तू इकडनं. श्री, त्याला जायला सांग घराच्या बाहेर प्लीज. त्याला घराच्या बाहेर जायला सांग. इतकी वर्ष त्याची शिक्षा मी भोगतोय मी. अरे पण हे सगळं तू मला का सांगतोयस? कोणाला सांगू? माझ्या जन्मदात्या बापाला जाऊन सांगू? बहादराने मोठ्या मिठाशी दुसरं लग्न केलं. मग त्याचा जाब विचारायला तू माझ्याकडे आलायस का? मी आलो होतो. आई माझं ऐक. शेजार ते सगळे ऐकतायत. आता बाथरूमच्या नसत्या चौकशा करत बसतो. करू दे. हा, तू कशाला घाबरतोयस? नाही म्हणजे ह्यासाठी माझा घटस्फोट झाला होता असं म्हणतील ना, म्हणू दे. तू काही घाबरू नकोस. आणि हो, आम्ही कोणाच्या घरात जाऊन डोकावतो का काय चाललंय ते बघायला नाही ना. आमचा प्रश्न आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. नाहीतर काय. आणि तू काय एक गोष्ट लक्षात ठेव. काय? काहीही झालं तरी मी तुला घरात घेणार नाहीये. हो तेच काय सांगतेस परत? मला कळलंय घरात घेणार नाहीये. मी पण इथेच झोपणार आहे. मला बघाय. आणि अजून 4 वेळा असा आपटलास तर आपोआप निखळून पडेल हा दरवाजा. तुम्ही बापलेत मला समजलात काय रे? नाही म्हणजे मान अपमान काय फक्त तुम्हालाच आहेत, मला नाही. म्हणजे आलोय ना मी परत. तू लाख परत येशील रे, पण मला आता कुणीही नकोय. हे बघ, तुझी जबाबदारी माझ्यावर नाहीये हे समजूनच त्यांनी माझ्याशी लग्न केलं. सगळं सांगितलं यांनी. हीच भाषा आहे तुझी आता? हीच आहे हिची भाषा? नाही मग आता मलाही काही गोष्टी स्पष्ट करून सांगाव्या लागतील. सौ सुशीला मनोहर देशपांडे घटस्फोटित दाम्पत्याची मुलं सज्ञान झाल्यावर त्यांना हवंय त्यांच्याकडे म्हणजेच वडिलांकडे किंवा आईकडे राहू शकतात. मला माझ्या आईकडे राहायचंय, तेही कायदेशीरपणे. अरे पण ह्या क्षणी मी फक्त तुझी आई नाहीये ना, कुणाची तरी बायको सुद्धा आहे. का लक्षात येत नाहीये तुझ्या? नाही, त्यामुळे तुझ्या बाबतीतला निर्णय मी एकटीने नाही घेऊ शकत. ते का लक्षात येत नाहीये तुझ्या लक्षातच येत नाहीये मला काय म्हणायचं. हे बघ विनय, ती आता
काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये तू. अहो कळलंय मला कळलंय. नदीत बुडताना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खांद्यावरचं पोर पायाखाली घेणाऱ्या माकडणीची गोष्ट आठवते का ग तुला? लहानपणी नाही का तुझ्याच तोंडून ऐकली होती ती. तेव्हा ना मला ती माकडीण फार निष्ठुर वाटायची ग. पण तुमच्या घटस्फोटानंतर तुम्ही माझा जो वापर करून घेतलात ना, तेव्हा मला जाणवलं की माझी आई त्या माकडीणीपेक्षा कमी निष्ठुर नाहीये. बस कर रे विजय, बस कर आता प्लीज. एक वेळ त्या माकडीणीला माफ करेन मी, बोलून चालून जनावर ते. तुम्हाला असं नाही सोडणार. तुम्ही तुमचे हक्क मिळवलेत ना? हा मिळवलेत ना हक्क? मी सुद्धा माझा हक्क मिळवणार. बघा तुम्ही आता मी काय करतो बघाच आता. हे बघ विनय, तू मी इथे आलो होतो तेव्हा हिला 5 मिनिटात भेटून निघणार होतो मी. मला मी तुला कधीच बघितलं नव्हतं रे. मी तुझ्या आईच्या वतीनं तुझी माफी मागतो. प्लीज काय श्री त्याचं सामानात घेऊ. हे मला बस 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 रे बस बस बस. कधी आलायस? बराच वेळ झालाय. चहा काही बिस्किट वगैरे काही खाल. ह्याला काही तू आता आलास ना, छान फ्रेश हो आणि राहा 4-5 दिवस. माझं काही म्हणत तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय ते? मी इथे राहायला आलेलो नाहीये. मग मी आईला माझ्या घरी न्यायला आलोय. एवढंच ना? अरे जा घेऊन हे 4 दिवस जा त्याच्या बरोबर राहायला. मी पण येईन तुझं घर बघायला. येस नाही तुम्ही या, पण काहीतरी गोंधळ होतोय. काय ते? मी काय सांगतोय ते तुमच्या लक्षात येत नाहीये. सुशीला माझी आई आहे. हो. आणि मी तिला माझ्या घरी न्यायला आलोय. हो कायमच. हो. हे नाही हे नाही 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 तुम्हाला म्हणून सांगतो, उद्या माझ्या बायकोने हिच्याकडनं घरातली सगळी कामं करून घेतली ना, म्हणजे धुणी भांडी, केर कचरा, मुलांचा सांभाळ, तरी सगळं प्रेमाने करेल माझी आई. पप्पांच्या घरी करायचीच तसं केलं असतं. सगळ्यांचं अगदी प्रेमाने केलं असतं. तुझ्या बायकोचं, माझ्या नातवंडाचं. पण आता नाही. अरे तू काय माझ्यावर सूड उगवायला आलायस का? अगं नाही आई, असं का करेन मी? का बोलतोय मी याच्याशी? आउट. गेट आउट. तुमच्या घरातून हाकलवून द्यालो तुम्ही मला, पण मुलगा म्हणून माझ्या आईच्या आयुष्यातून मला घालवून देणं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये. वेळ पडली तर तेही करायला मी मागे पुढे पाहणार नाही. कसली वाट बघताय? घटस्फोटाबरोबर आई आणि मुलाचंही नातं संपल्याची ऑर्डर घेऊन या कोर्टातून. यायला आल्यापासून सौजन्याने घेतोय तर तुमची नाटकं वाढतच चालली आहेत. नाही आता मलाही बघायचंच आहे. तुम्ही मला माझ्या आईच्या आयुष्यातून कसं घालवतं ते दाखवाच. आता मला बघायचं. पण जिच्या नशिबात सडक्या नारळासारखा सडक्या विचारांचा नवरा येतो ना, तिने काय करायचं? काय करायचं काय तिने? कारण नसताना 9 वर्ष जात सहन केलाय मी याच्या बापाचा. सतत माझ्यावर संशय घ्यायचा. ऑफिसला जाताना घरात जरा लवकर निघाले तरी संशय. ऑफिसून येताना मला थोडासा उशीर झाला ना तरी संशय. यांनी माझ्यावर फक्त संशय घेतला आयुष्यभर, दुसरं काहीही केलं नाही. या माझ्या कांचनच्या वेळेला जेव्हा मला दिवस गेले होते ना, तेव्हा हे मूल माझंच आहे का दुसऱ्या कोणाचं बाप आहे इथपर्यंत बोलण्याची मजल केली होती याच्या बापाची. मग काय करत होतं तेवढा वेळ? अहो शमा मॅडम काय बोलताय ते? हे बघा, तुमची जी काय मनाची तयारी वगैरे आहे ना ती लवकर करावं. उशीर होतोय आम्हाला.
ए आई चल ना, घरी भाजी बिजी चिरण्यापासून सुरुवात आहे सगळी, चल लवकर. हो देशपांडे, इकडे जरा माचीस बिचीस आहे का बघा काहीतरी. काय जाळायचं आम्हाला तो. काही काय बोलताय, मला जरा हे सिगरेट ओढतोय घरात. नाही जाणार माझ्या घरात. विनय, तुला लाज नाही वाटत सिगरेट ओढतोयस तू? ज्या वयात थांबवायचं तेव्हा दिलं वाऱ्यावर सोडून, आता कुठल्या तोंडाने अडवणार ही मला. हे सभ्य माणसाचं घर आहे. सभ्य एक नंबरची शेळपट आणि स्वार्थी जमात आहे तुमची. आई अजून माग. मी हरले रे बाळा, हरले मी. मार अजून मार, मार मार अजून मार, मार. अरे मार ना, मार.